हॅलो एव्हरीवन. तर आम्ही वागेश्वर मंदिर वाघोली इथे दर्शनासाठी चाललो होतो. वागेश्वर मंदिर, जर तुम्ही वाघोलीकर असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल हे वागेश्वर मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप खूप वर्षांपूर्वीचं आहे. तर हा मंदिराचा परिसर आहे. इकडे खूप छान वाटत होतं. सकाळची वेळ होती, 9:30 झाले होते आणि हे तळं आहे इकडे वागेश्वर मंदिराच्या बाजूलाच हे वागेश्वर मंदिर आहे. तर इकडे फार गर्दी असते. तुम्ही सोमवारी जाल किंवा श्रावणी सोमवार अशा दिवसांमध्ये खूप सारी गर्दी असते इकडे आणि नॉर्मल डेजला पण गर्दी असते. इकडे तुम्ही फोटोज वगैरे घेऊ शकता. छान ट्रॅडिशनल फोटोज वगैरे तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही छान फोटोज वगैरे पण घेऊ शकता. हा मंदिराचा परिसर आहे. अतिशय प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यानंतर, कारण मंदिरालाच लागून एक वागेश्वरचं तळं देखील आहे. ज्या तळ्यामध्ये तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर एक छोटीशी बोट पण ठेवलेली आहे. लहान मुलांना फार आवडतात अशा गोष्टी. तर तुम्ही जर लहान मुलांना घेऊन येत असाल तर तिथे तुम्ही संध्याकाळच्या वेळी बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तर असं हे वातावरण आहे वागेश्वर मंदिराच्या इथे. आणि हा परिसर बाजूलाच छोटंसं गार्डन वगैरे आहे. तिथे तुम्ही फिरू शकता. बाकी असं आहे बाहेरून ओव्हरऑल लुक. तर हे बाजूलाच मी इकडे पाहत होते तर मॉर्निंगची वेळ होती आणि खूप छान असं वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं आणि चिमण्यांचा आवाज येत होता छान. इथे झाडं खूप मोठी मोठी असल्यामुळे हे मंदिराच्या परिसरामध्ये छोटे मंदिरं आहेत. तर तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. मंदिराचं आर्किटेक्चर पाहाल तर तुम्ही जुनंच आहे. इथे एक समाधी पण आहे सद्गुरू रामेश्वर शास्त्री यांची. त्याचनंतर इकडे तुम्ही पाहाल तर इकडून जाण्यासाठी पण रस्ता होता पूर्वी आणि हे असं चिमणीचं छानसं सुंदरचं घरटं आम्हाला दिसलं होतं झाडावरती. असे उंच उंच झाडं आहेत तिथे आणि हे बघा, या झाडावरती खूप सारे वटवाघूळ होते. म्हणजे वटवाघळाचा आवाज मी याच्या पहिले कधीच नव्हता ऐकला, पण त्या दिवशी खूप खूप ओरडत होते ते सकाळी सकाळी. छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही असंच विचार केला की फिरता फिरता रामवाडीला आलो, मेट्रोने प्रवास करूयात म्हटलं, आज जाऊयात जरा फिरूयात म्हणून आम्ही इकडे आलो तर रामवाडीला. रामवाडी मेट्रो स्टेशन आहे. इकडे कॅफेटेरिया आहे. इकडे बसून तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. त्याचबरोबर हे मेट्रो स्टेशन रामवाडीचं. इकडे तिकीट काउंटर आहे. तुम्ही स्वतः सेल्फ, पण तुम्हाला तर माहितीच असेल मेट्रोने प्रवास करत असाल तर. त्याचबरोबर इकडे इतकी मोठी लाईन होती. मला वाटलं नव्हतं पुण्यामध्ये इतका प्रतिसाद मिळेल मेट्रोला, पण बऱ्यापैकी गर्दी होती 10-10:30च्या दरम्यान. इथे आम्ही मेट्रोची वाट बघत होतो. थोड्याच वेळात मेट्रो आली होती आमची आणि छान वाटलं. मेट्रोने प्रवास केला. मंडईपर्यंत गेलो होतो आम्ही. म्हणजे मंडईपर्यंत जाताना आम्हाला 2 मेट्रो चेंज कराव्या लागला. ॲक्च्युली रामवाडीवरून डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरावं लागलं आणि मग डिस्ट्रिक्ट कोर्टवरून परत दुसरी मेट्रो पकडावी लागली आम्हाला मंडईला जाण्यासाठी. तर असं आली होती मेट्रो. मग आम्ही मेट्रोमध्ये चढलो. छान वाटत होतं. प्रवास मस्त झाला मेट्रोने आणि बरंच सोयीस्कर पडलं. जर तुम्ही नवीन नसाल, तुम्ही नेहमी प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती आहे किती कन्व्हिनियंट असेल. मेट्रोचा प्रवास खूप कन्व्हिनियंट आहे कम्पॅरेटिव्ह टू बस. ट्रॅफिकमधून, चिकचिकमधून, किटकिटमधून काहीतरी वेगळं. आणि जर तुम्हाला जास्तच घाई नसेल तर तुम्ही जाऊ शकता मेट्रोने. आणि 15-20 मिनटाला आहे मेट्रो, त्यामुळे तर काही हरकत नाही आहे मेट्रोने प्रवास करायला. फक्त इतकंच की मला ते डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरल्यानंतर इतकं पाताळात जावं लागलं, म्हणजे खूप खाली जावं लागलं. इथे पाहू शकता तुम्ही, इतक्या खाली जावं लागलं आणि त्याच्यानंतर मग अंडरग्राऊंड मेट्रो जाते. तर अक्षरशः वाटत होतं की आम्ही पाताळात पोचलो. त्यानंतर आम्ही मंडईमध्ये पोचलो. तिथून आम्ही तुळशीबागच्या बॅकसाईडचा जो हे मंदिर, हे माहिती असेल तुम्हाला रस्ता, तर तिथे आम्ही गेलो होतो. इकडे असे डेकोरेशनचे सामान होतं. इकडे प्लांट्स वगैरे होते डेकोरेटिव्ह. आणि इकडे बॅकसाईडला असे भांड्यांचे दुकान आहेत. इकडे तर मंदिराला लागणारं तुमचं सामान, घरगुती तांब्याचे, पितळेचे भांडे वगैरे तुम्ही इकडे बाय करू शकता. त्यानंतर आम्ही तुळशीबागेत प्रवेश केला. तुळशीबागेत प्रवेश केल्यानंतर जे की लेडीजला आवडणाऱ्या गोष्टी, इकडे सगळे दागिने वगैरे, हे सुंदर आवडलं होतं मला नेकलेस. मी विचार केला की अजून पुढे पण दुकानात बघू आणि पुढे घेऊ.
इथे 150 रुपये सांगितलं तर कदाचित पुढे 120ला मिळेल, पण पुढे तर मला तसं काय दिसलंच नाही आणि मग मी फसले. माझं ते राहूनच गेलं घ्यायचं, कारण आम्ही या साईडला परत पुन्हा वळून आलोच नाही. त्याच्यानंतर असंच चालता जर पुणेकर असाल तुम्ही तर तुम्हाला नक्की माहिती असेल, हे हिडन प्लेस राम मंदिर आहे इकडे. तुळशीबागेतूनच आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे आणि बॅक साईडनी तुम्ही एंट्री केली तर तिकडे जिकडे तुम्हाला सामान भेटतं ना पूजेचं, मी आता तुम्हाला दाखवले ते भांडे वगैरे, तर तिथून पण आतमध्ये येण्यासाठी एंट्री आहे आणि हे तुळशीबागेच्या आतमधून जाण्यासाठी एंट्री आहे. तर खूप सुंदर आणि जुना वाड्या टाईप आहे आणि मंदिर आहे, राम मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही गेलात तर नक्की व्हिजिट करा. छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आतमध्ये संगमरवराच्या फरशा होत्या आणि लाकडाचं काम असल्यामुळे ना फार थंड वाटत होतं आतमध्ये, म्हणजे अतिशय थंड वाटत होतं. हे अशा प्रकारे इथे मंदिराचं पूर्ण इंटेरियर आहे, खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. बाहेर पडायचं होतं आम्हाला इथून. हे अशा आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. खूप छान वाटत होतं हे वातावरण. आम्ही एक 10-15 मिनटं इथे आतमध्ये बसलो पण होतो. खूप सुंदर वाटत होतं, शांत वाटत होतं. इतकी गर्दी नव्हती, काही नाही, लोकांचा आवाज नाही आणि त्यामुळं छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. हे पूर्ण असं जुनं आर्किटेक्चर असल्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. इथे पाहू शकता तुम्ही नंदीची मूर्ती आहे. त्यानंतर पुढे असं चालत आल्यानंतर तुळशी वृंदावन आहे, खूप सुंदर. आणि मग अशा प्रकारे हे राम मंदिर. कधी तुम्ही विजिट केलं तुळशीबागेमध्ये आलात तर नक्की जा. एक 5 मिनटासाठी 10 मिनटासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. हे असं पूर्ण मंदिराचा परिसर. हे तुळशीबाग गणपती, हे तर सर्वांना माहितीच असेल, मानाच्या गणपतीमधला. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गेलो, विश्रामबाग वाडा, असंच फिरत चाललो होतो आम्ही. आम्हाला ॲक्च्युली असं काय असं शॉपिंग वगैरे करायची नव्हती, आम्ही असंच गेलो होतो, मेट्रोनी आम्हाला फिरायचं होतं म्हणून. आणि मग त्यानंतर हे चितळे. नंतर पुन्हा आम्ही आलो इकडे मंडईच्या मेट्रो स्टेशनला आणि मग इथून आमची मेट्रो आली. वापस मेट्रोने प्रवास करून आम्हाला जायचं होतं रामवाडीला. रामवाडीच्या पार्किंगमध्ये आम्ही तिकडे आमची गाडी पार्क केली होती आणि मग रामवाडीवरून आम्हाला वाघोलीला पोचायचं होतं.